15 ऑगस्ट 2000 साधारणपणे येत्या 15 ऑगस्टला याला 20 वर्ष पूर्ण होतील, ही गोष्ट आहे. आणि त्या 15 ऑगस्टला मी एका शाळेत गेलो. माझे ना, आणि मी शाहू कॉलेजमध्ये 11-12ला शिकत असताना बरेचसे माझे मित्र डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही अग्री झाले, पण टीचर जात झाले. आणि टीचर लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात. का करतात माहित नाही, ते कधी मला कारण नाही कळलं, पण प्रचंड प्रेम करतात. मग एक माझा टीचर, म्हणजे माझा क्लासमेट जो टीचर झाला, तो, मी लातूरमध्ये प्रॅक्टिसला आलो आणि मला 15 ऑगस्टच्या शाळेत घेऊन गेले. ते म्हणाले, विठ्ठल, तुमच्या शाळेमध्ये फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम आहे, तू चल. मी फ्लॅग होस्टिंगच्या कार्यक्रमात गेलो. मला खूप छान वाटलं की आपल्या हाताने फ्लॅग होस्टिंग होणार आहे. त्या शाळेमध्ये मी फ्लॅग होस्टिंगचा 15 ऑगस्टला कार्यक्रम केला. आणि कार्यक्रम झाला की मी परत निघत होतो. तो माझा मित्र मला, विठ्ठल, आणखी एक काम करायचंय. माझ्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वीला साधारणपणे 350 विद्यार्थी आहेत. त्या मुलांना काहीतरी सांगून जाणं. तुम्हाला खरं सांगतो, मी बोलका प्राणी नाहीये. मला असं फारसं भाषण बिषण नाही करता येत. मी एक टेक्निकल डॉक्टर आहे. म्हणजे मला सर्जरी खूप मस्त करता येते. आणि माझ्या विषयामध्ये मला खूप आनंद आहे. म्हणजे मी अशा प्रकारचा माणूस आहे. पण तो म्हणाला काहीतरी सांग, आणि मी काय सहजपणे एक गोष्ट सांगितली. आणि त्या गोष्टीचं नाव संधीची गोष्ट. मी अशी सुरुवात का करतो ते तुम्हाला सांगतो, की मला मुलं का आवडायला लागली एवढी, मी मुलांच्या एवढं का प्रेमात पडलो, ते कारण आहे. आणि ती संधीची गोष्ट सांगितली आणि मी आलो परत. संपला माझा विषय. आणि तुम्हाला सांगतो मित्र, तुम्ही सगळेच खूप काम करता, पण कधीतरी मला कसं काम करता हे बघा एकदा. मी पहाटे पावणे पाच वाजता कामाला लागतो. त्या ठोक्यामध्ये मी सेकंदाचा पण बदल करत नाही. आणि संध्याकाळी 6:30 वाजता मी श्वास घेतो. तुम्ही म्हणाल की सर असं काय म्हणताय, तुम्ही डॉक्टर आहात आणि पावणे 5 ते 6:30 तुम्ही श्वासच घेत नाही घेत. आणि हे पावणे 5 ते 6:30 न श्वास घेता कसं काम करायचं हे तुमच्यापैकी कोणालाही बघायचं असेल, हा कोरोना विषय संपल्यानंतर एकदा माझ्यासोबत एक दिवस येऊन राहा. एक दिवस तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं असं मला विठ्ठल आणि म्हणायचं नाही. असं मी काम करतो. आणि तरीही माझ्याकडे 300 सर्जरी वेटिंगवर आहेत. 300 सर्जरी वेटिंगवर आहेत. म्हणजे आजही कोणाला तुम्ही 1.5 महिना तारीख देऊ शकत नाही, असं मी वेळासारखं काम करतो. आणि माझी एक सिस्टीम आहे. मी का सांगतो हे सांगतो. मी एक सिस्टीम आहे की मी एक एक पेशंट घेऊन बघत नाही. मी एकदाच 15-20 पेशंट घेतो, त्याचे 15-20 नातेवाईक. म्हणजे माझ्या ओपीडीमध्ये 31-35 लोक एकदाच असतात. आणि मग तो लॉट संपला की दुसरा लॉट, तिसरा लॉट, अशी मी लॉट सिस्टीमची माझी सिस्टीम असते. अशी मी प्रॅक्टिस करतो. कारण मला ना इमानदारीची प्रॅक्टिस करायची. मला असं 100% एक शब्द इकडे इकडे बोलायचं नाही, काहीच सांगायचं नाही. मी सगळ्यासमोर सगळं बोलतो. आणि ना काय होतं ना, की मी फोनवरती फार कमी बोलतो. मेसेजचे आन्सर पण फार कमी करतो. माहित नाही, पण मला दिवसभरामध्ये माझा फोन बघितला तर 4-5 पण फोन माझे होत नाही दिवसभरामध्ये. 4-5 मिनिटं पण मी फोनवरती फारसा बोलत नाही. कामाच्या गोष्टी असतात त्याला मेलचे आन्सर करतो मी, कामाच्या गोष्टी मेसेजचे आन्सर करतो, पण फोनवरती फार बोलत नाही. आणि ओपीडी मध्ये दुपारी 1 ते 4 हा वेळ माझा ओपीडीचा असतो. मला मोरे सरांनी पण विचारलं होतं की तुम्ही 11 वाजता येता का. मी म्हणलं नाही सर, माझं 6:30ला काम संपणार आहे. पण तुम्हाला सांगतो की तुमचं आज 5ला ऍडजस्ट करण्यासाठी मी आज 1.5 तास पहाटे लवकर काम सुरू केलं. आणि हे 1.5 तास ऍडजस्ट करून मी बरोबर 5 वाजता इथं आलो. माहिती, मी सरांना 3दा विनंती केली. सर म्हणले 11 वाजता म्हणून येऊ शकत नाही सर, 6:30 पर्यंत काम संपत नाही. पण तरीही आता 6 सर म्हणले, सर ते लेकरांना पुन्हा जरा इंटरनेटची अडचण आहे, बरेचसे लोक मुलं तिकडे राहणारे आहेत, त्यांना अडचण पडते. म्हणून मग मी 5चा वेळ त्यांना दिला. आणि मी आज 1.5 तास लवकर काम सुरू केलं. आणि म्हणून मी 5 वाजता तुमच्यावर येऊन बसू शकलो. असं मी काम करतो. त्याच्यामुळे फोनवरती फार कमी असतो. आणि एकदा फोन आला, सर मी विद्यार्थी बोलतो. कुठेतरी बोलण्यामध्ये ना मी असं बोलून गेलोय की मी फोनवर फार बोलत नाही. म्हणजे मी फोन फक्त दररोज कोणाला करतो, माझ्या माईला करतो. अन्यथा मी होऊन फोन कोणाला करतच नाही. त्याच्यामुळे ना मी खूप कमी फोन घेतो. पण कोणाचा, एखाद्या माझ्या मुलांचा, माझ्या मुलं म्हणजे हे तुम्ही सगळे माझे मुलं, यांचा मला जर फोन आला स्टुडंटचा, तर मी फोनवर बोलतो. बाकीच्या फोनवर मी बोलत नाही. असं मी कधीतरी माझ्या भाषणात बोलून गेलो. मग हेच ती लिंक लक्षात ठेवून मला एका मुलाने फोन केला. साधारणपणे हा फोन 2010 मध्ये आला. फोन आला आणि सर मला माहित आहे तुमच्यासोबत खूप गर्दी आहे, मला माहिती आहे की तुमच्यासोबत 50 लोक उभे आहेत, तरी पण मी स्टुडंट बोलतो, माझा ऐका. बरं म्हणलं, पटकन बोल मित्रा. सर ऐका ना, तुम्ही 15 ऑगस्ट 2000 शाळेत आले होते. अरे राजा म्हणलं, एवढ्या शाळेतून गेलो, बोल ना पटपट, मी कामात आहे. नाही सर ऐका ना माझं, आता काय करावं. बरं हा सांग, तुम्ही 2000 मध्ये आमच्या शाळेत आले होते 15 ऑगस्टला, आणि तुम्ही एक संधीची गोष्ट सांगितली होती. म्हणलं हो रे राजा, पुढे सांग, लवकर लवकर बोल. ऐका ना सर,
त्या वर्षी मी 10वीला नापास झालो, म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी मी 10वीला नापास झालो होतो, आणि तुम्ही ज्या दिवशी शाळेत आले होते त्या वर्षी मी 10वीला रिपीट करत होतो. म्हणलं मग आता जरा ऐकायला सुरू केलं, आता पुढे हा काहीतरी काय सांग. तो मला सांगत होता की सर त्या वर्षी मी 10वीला रिपीट केलं होतं आणि तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि काय अंगामध्ये संचारलं सर, तुम्हाला काय सांगू आता. असं रक्त सळसळ करायला लागलं आणि त्या दिवशी ठरवलं काहीतरी करायचं, आणि ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी लहान सरांना फोन करायचा. अरे म्हणलं हा मग काय झालं ते सांग ना. सर त्या 10 वर्षामध्ये बघा मी ठरवलं काहीतरी बनायचं, आणि आज आज मी सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. आणि पहिला फोन तुम्हाला केलाय, त्याच्यानंतर मी माझ्या आईवडिलांना फोन करणार आहे, म्हणून तुम्ही माझं ऐका. मला सांगतो मित्र, आजही माझ्या अंगावरती सर्वांचे पाय टाकलेत. गदगदलोय, माझे आजही डोळे भरले, त्या दिवशी माझे डोळे भरले होते. मला कळना की मी काय बोलायला पाहिजे, मी हे लेकराला काय बोललो. 10वीला नापास झालेला मुलगा, 10वीला नापास झालेला मुलगा विठ्ठल लहाण्याची संधीची गोष्ट ऐकतोय आणि 10 वर्षात सायंटिस्ट बनतोय. बॉस सॅल्यूट याला. आणि मी त्या दिवशी ठरवलं डॉक्टर विठ्ठल लहाने न श्वास घेता 14.5 तास जरी काम करत असला तरी पण त्यांनी पोरांसाठी वेळ काढायचा, लेकरांसाठी वेळ काढायचा, विद्यार्थ्यांसाठी वेळ काढायचा. याला कितीही मी बिझी असेल ना तर मला मुलांसाठी वेळ आहे. आणि म्हणून आता मोरे सर सांगत होते की सर म्हणाले की नाही मुलांसाठी बोलायचं ना, मी हो म्हणालो, 1 सेकंदाचा विलंब नाही लावला. मला असं वाटायला लागलं आजकालची लेकरं खूप चांगली आहेत, खूप जास्त चांगली आहेत. फक्त त्यांना ट्रॅकवर ठेवायची गरज आहे, त्या लेकरांनी ट्रॅकवर यायची गरज आहे. एवढी एकच गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या काय प्रायोरिटी होतं, म्हणजे ना मी प्राधान्यानं जगणारा माणूस आहे. माझी पहिली प्रायोरिटी आजही आहे, आणि ती म्हणजे माया आणि अन्न. म्हणजे आई वडील ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. याच्यापेक्षा जास्त मोठी प्रायोरिटी माझ्या आयुष्यात काहीच नाही, त्यांना सोडून माझ्याकडे प्रायोरिटीच नाही. दुसरी प्रायोरिटी आहे ना की तेवढीच महत्वाची माझे पेशंट आहेत. आणि आता 2010 पासून त्या मुलाचा फोन आल्यापासून माझ्याकडे तिसरी प्रायोरिटी तयार झाली, आणि ते म्हणजे ही लेकरं, ही मुलं, ही विद्यार्थी. ही माझी तिसरी प्रायोरिटी माझ्या आयुष्यातली तयार झाली. आणि मग या प्रायोरिटीसाठी मी काहीही ऍडजस्ट करायला तयार. आणि मुलांना तुम्हाला सांगतो मी आता, ही कुठली संधीची गोष्ट होती ज्या गोष्टीनं 10वीला नापास झालेला माणूस सायंटिस्ट झाला. तुम्हाला सांगतो मी आता, एकदम बारकाईनं नाही का, एकदम बारकाईनं नाही का गोष्ट, संधीची गोष्ट. शब्दाना शब्द ऐकायचा. मला मोरे सरांनी सांगितलं की शेवटी तुम्हाला माहिती प्रश्न विचारायचे बिलकुल विचारा, पण या गोष्टीतला शब्दाना शब्द ऐकायचा, बिलकुल शब्दाना शब्द ऐकायचा. बायका आम्ही ना 11-12ला शाहू कॉलेजमध्ये होतो, तुम्ही माझ्या परिचयामध्ये ऐकलात. आणि 12वीची आमची प्री अॅन्युअल संपली, अॅन्युअल बाकी होती. आणि तेव्हा जे वाघमारे सर आमचे प्रिन्सिपल होते. शाहू कॉलेजला 3च खोल्या बनलेल्या होत्या. त्या 3 खोल्याच्या गच्चीवरती आम्हाला जाधव सर तेव्हा व्हाईस प्रिन्सिपल होते, ते घेऊन गेले. आणि वाघमारे सरांनी संधीची गोष्ट सांगितली. संधीची गोष्ट ऐका, मी सांगतो. वाघमारे सर संधीची गोष्ट सांगत होते. सर म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. बघा, तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल, तर त्या संधीला आत्मसात करता आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून घेता. बघा म्हणजे किती किती सोपं सांगितलं. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, दरवाजा खटखटते, आणि तुम्ही जर अलर्ट आहात, तत्पर आहात, जागरूक आहात, तर तुम्ही तिला आत्मसात करता, तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेता. पुढे सर बोलता बोलता बोलले, पण असंच घडतं का रे, पण असंच घडतं का? खरंच तुम्ही सगळे तत्पर असता? खरंच तुम्ही सगळे अलर्ट असता? खरंच तुम्ही सगळेजण जागरूक असता? नाही, सगळेजण जागरूक असत नाहीत, तत्पर असत नाहीत, अलर्ट असत नाहीत. विद्यार्थी जीवनामध्ये तत्पर असणे, अलर्ट असणे, जागरूक असणे म्हणजे काय? आपला अभ्यास करणे. अभ्यास या शब्दाचा अर्थ फक्त पुस्तकाचा अभ्यास असं म्हणत नाही मी. अभ्यास या शब्दाचा अर्थ, जर तुम्हाला मोठं व्हायचंय ना, अभ्यास करावा लागतो. अभ्यास करावा लागतो म्हणजे काय? तुम्हाला जर खेळामध्ये इंटरेस्ट आहे ना, खेळाचा पण अभ्यास करावा लागतो, सराव करावा लागतो. तुम्हाला गाण्यात इंटरेस्ट आहे ना, त्याचा पण अभ्यास करावा लागतो, त्याचा पण सराव करावा लागतो. तुम्हाला डान्समध्ये इंटरेस्ट आहे ना, त्याचा पण सराव करावा, म्हणजे त्याचा पण अभ्यास करावाच लागतो. तेवढी त्याच्यासाठी पण जागरूकता लागते, तत्परता लागते, अलर्टनेस लागते. पण असं घडत नाही, सगळेजण असं हसत नाही. पण ती संधी तुमच्या आयुष्यात येते, ती संधी येते, दरवाजा खटखटते, एकदा खटखटते, दोनदा खटखटते, तीनदा खटखटते, 4दा, 1000 वेळा खटखटते, पण तुम्हाला त्या संधीचं काही देणं घेणं असत नाही. तुम्ही अजिबात जागरूक असत नाही, तुम्ही आपलं झोपलेलं असतं.
आणि ती बिचारी संधी निघून जाते. कंटाळी खटखट करून करून निघून जाते. आणि निघून, ही काल्पनिक गोष्ट आहे, निघून गेल्यानंतर तुम्हाला जाग येते. जाग आल्यास कळतं की जे कोणी खटखटत होतं ती संधी होती, हे तुम्हाला कळतं. पण मित्र तुम्हाला सांगतो, एकदा जर संधीनं पाठ फिरवली तर ती संधी पुन्हा मिळत नाही. दुसऱ्या संधी तुम्हाला मिळतील, पण ती सगळ्यात चांगली संधी असते, ती संधी तुम्हाला पुन्हा मिळत नाही. ही आहे संधीची गोष्ट. तुम्ही म्हणाल की लहाने सर, ही संधीची गोष्ट तुम्ही का सांगितली? त्याचं कारण आहे की या संधीच्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये जशाच तशी लागू पडली, आणि म्हणून मी तुम्हाला ती संधीची गोष्ट सांगितली. म्हणजे तुम्हाला अनेक इकडची उदाहरणं मी देणार नाही. ही संधीची गोष्ट माझ्या आयुष्यात कशी लागू पडली तुम्हाला सांगणार आहे. आता बारकाय नाही, संधीची गोष्ट. साधारणपणे 8वी 9वी 10वीचा विषय मी तुम्हाला सांगतो. मी पहिली शिकलो नाही. आता मी तुम्हाला सांगणार नाही मी दुसरी शिकलो, कारण पहिली शिकू शकलो नाही. तर अनेक कारण आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये मी 1ली ते 4थी शिकत होतो. पहिल्या शाळेत गेलो नाही, 2री ते 4थी. त्या शाळेमध्ये एक खोली होती आणि त्या खोलीमध्ये 4 वर्ग भरायचे. एका कोपऱ्यात पहिली, दुसरी, तिसऱ्या कोपऱ्यात तिसरी आणि चौथ्या कोपऱ्यात चौथी. एक टीचर असायचे. सर आवाज अशा थोडा येत शाळेमध्ये माझी नाहीये. 4थी झाली. हो का सर? हॅलो. हा, आता येतो सर माझा आवाज? हा, थोडा आवाज थोडा ब्रेक होतोय. आता होतोय का ब्रेक? येतोय बघा सर. कॅन यू हिअर मी? हॅलो. दिसव द्यायचं का तुला? गडपोर सर. हा, हॅलो. हॅलो सर, त्यांना बोला ना. लहाने सर, लहाने सर, लहाने सर. सर कने डिस्कनेक्ट झाले का सर? हा, बहुतेक डिस्कनेक्ट झाले सर. डिस्कनेक्ट झाले. फोन लावा सर त्यांना. मोरे सर फोन करता येईल का त्यांना? मोरे सर. ऐकू येत होतं ना. हा सर, जॉईन झालेत मोरे सर. आपलं लहाने सर जॉईन झालेत. आता अनम्यूट करा सर. अनम्यूट करा सर, थोडं अनम्यूट करा प्लीज. ओके, आवाज येतोय सर आता. येतोय आवाज. सॉरी. तर मी तुम्हाला सांगत होतो मित्र हो, की संधीची गोष्ट आणि पहिलं शिक्षण ह्या विषयावर चाललं होतं. मी पहिली शाळेत गेलो नाही, तर 2री मध्ये जावं लागलं मला. हा विषय मी नंतर कधीतरी सांगेन. पण मित्र, तुम्ही जरा बारकाय नाही का, आमच्या गावामध्ये लाईट नव्हती.
मी 10वी होईपर्यंत आमच्या गावात लाईट नव्हती, मी तुम्हाला संदेश गोष्ट सांगतोय. आणि साधारणपणे 8वी 9वी पर्यंत हे सगळं चाललं. आमची ना 5वी ते 10वी पर्यंतची शाळा, 5वी ते 10वी पर्यंतची शाळा सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 अशी शाळा असायची. आणि ना आम्ही गरीबाचे लेकर आहेत, आम्ही शेतामध्ये जायचो सकाळी शेतात जाणार. जाताना म्हणजे घर ते शेत साधारणपणे 1 किलोमीटर अंतर आहे. तर तिथे ना मी जाताना झोळा वाजायचो, येताना झोळा वाजायचो. शाळेची पहिली बेल असते. कुणाच तरी माईक म्यूट करा सर, कुणाच तरी माईक म्यूट करा सर. क्या लेना है सब, अब आप किस लिए बोल रहे थे? हॅलो, कुणाच तरी माईक सुरू आहे, म्यूट करा, म्यूट मध्ये आवाज येतो. हॅलो, हा ठीक आहे. आता मी असं म्हणत होतो की आमची जी शाळा होती ना सकाळी 10 ते 4:30, तर आमची सिस्टीम कशी होती, घरी जाणे, शाळा संपल्यानंतर कपडे बदलणे, घरचे कपडे घालणे आणि शेतात जाणे. शेतामध्ये जाताना एक जर वाचून नाही, सरांचाच आहे तो. अनम्यूट करा, म्यूट करा सरांचा आहे. हा, तर ना सकाळी शाळा भरण्याच्या अगोदर शेतात जायचं एकदा आणि परत यायचं एकदा, 2 धडे. आणि संध्याकाळी शेतात जाताना एक धडा आणि परत येताना अंधार असायचा. दररोज 3 धडे मस्त वाचून यायचे. पण रात्री मात्र अभ्यास करायची काही सोय नव्हती. गावातच लाईट नव्हती, घरी लाईटचा प्रश्नच नाही. हे सगळं 9वी पर्यंत चाललं. पण 10वीला गेला तर अभ्यास वाढला, बोर्डाची एक्झाम पुढे होती आणि अभ्यास तर करायचा होता. मित्र, तुम्हाला सांगतो मी जरा, आमची अडचण अशी झाली ना, गावात लाईट नव्हती पर्यंत ठीक आहे, पण आम्ही एवढे गरीबाचे की घरी महिनाभर चिमणीला किंवा कंदिलाला रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नाही. आणि अभ्यास तर करायचा. आणि बऱ्यापैकी मोठा होतो मी, 16 वर्षाचा होतो. मला कळत होतं, मी जर मायांना किंवा अण्णांना म्हटलं असतं ना मला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासासाठी मला कंदीला रॉकेल पाहिजे, त्यांना प्रचंड वाईट वाटलं असतं, हे मला माहित होतं. म्हणून मी मायनांना काहीच न म्हणता एक आयडिया केली. आणि आयडिया माझ्यावर एक सावकाराचा, तुम्हाला सावकार कळतो, माझ्यावर सावकाराचा मुलगा होता. म्हणजे ते सावकार होता आमच्या गावचे. त्यांच्या घरी एक दुकान होतं राशनचं. त्याच्या राशनच्या दुकानामध्ये सगळंच काय मिळायचं, जवळ रॉकेल मिळत होते, मला माहित होतं. आणि म्हणून मी भारत हा सावकारांचा मुलगा, त्याच्याकडे गेलो, माझा वर्ग मित्र. त्याला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत म्हटलं हो करू. भारतला हो करू म्हटलं, भारतच सोडला आणि दुकानात गेलो. दुकानात भारत छोटे बसले होते. नागांनाकडे एकदम जवळ जाऊन बसलो. नागांना म्हटलं, नागांना मला ना, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. मला नागांना खुश झाले. करा बरोबर म्हणले अभ्यास, काय अडचण नाहीये. मी म्हणलं नागांना, अडचण ना छोटी अशी आहे की आम्हाला ना दररोज एक कंदील रॉकेल देत जा. असं म्हटलं ना, नागांनाच्या डोळ्यात पाणी जायला लागलं. नागांना एकदम मला जवळ घेऊन डोक्यावरती हात अगदी कुरवळून मला म्हणले, किती गोडायच रे तू, बरोबर तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला 1 नाही 2 कंदील रॉकेल देतो. मुलांना तुम्हाला सांगू का, मी माझ्या आयुष्यातली अडचणच सुटली. मी एवढा खुश झालो ना, एवढा खुश माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच नाही झालो. म्हणजे इतकं भारी वाटलं ना मला, आता आपल्याला अभ्यास करायला अडचण संपला, विषय संपले. आणि मस्त बघी मग ते सुरीतल्या राखेनं कंदिलाचा फुगा स्वच्छ करणे, संध्याकाळी दुकानात घेऊन जाणे, रॉकेल कंदीलभर भरून घेणे, घरी आणि अभ्यासाला सुरू करणे, मस्तपैकी. माझी माय खूप कष्ट करणारी आई, सगळ्याच आया खूप कष्ट करतात, पण माझी माय जरा जास्तच कष्ट करते. दिवसभर शेतामध्ये राबणार, संध्याकाळी घरी येताना मग काहीतरी गोऱ्या ओले लाकडं डोक्यावर टोपल्यामध्ये ठेवून घरी येणार. घरी आली की मग स्वयंपाक करणार, स्वयंपाक करून सगळ्या शेतात सगळ्यांना खाऊ घालणार, आम्हाला खाऊ घालणार, जे काही शिळे पाक उरलेली चटणी भाकरी खाणार, पाणी पिणार, झोपून जाणार. मग माझी माय झोपायची. आमचं ते घर छोटंसं घर, त्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये आम्ही कंदिलांना अभ्यासाला बसलो असायचो. मुलांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही त्या कोपऱ्यामध्ये बसलो ना की मायला रात्री सकाळी असंच रात्री कधी तिला बाथरूमसाठी जाग आली, घड्याळ करतो कोणाकडे नव्हते, जाग आल्यास मायला लक्षात यायचं की मी झोपून उठले, आणखी लेकरं झोपले नाहीत. पुन्हा आमच्या जवळ हाऊस मला माझ्या झोपा माय, आता खूप उशीर झाला, झोपाव. मला सगळ्या मुलांना एक प्रश्न विचारायचा. सगळ्यांनी बारकाईने उत्तर मला द्या, प्रामाणिकपणे अगदी छातीवर हात ठेवून तुम्ही मला हे उत्तर द्या. किती जणांची माय आणि वडील, म्हणजे आई आणि बाबा, आई वडील तुमचे असं तुम्हाला दररोज म्हणतात की अभ्यास बस झाला, झोप? प्रामाणिकपणे उत्तर द्या मला. माझ्या बॉक्समध्ये टाईप करून मला उत्तर पाठवा. किती जणांचे आई वडील म्हणतात, प्रामाणिकपणे सांगा मला की
अभ्यास बस झाला झोप. मला उत्तर हवेत, सगळ्यांकडे उत्तर हवेत. पीपल्स कॉलेजमध्ये जेवढी मुलं आहेत सगळ्यांकडे उत्तर हवेत मला. आणि तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला हे नाही कळलं की अभ्यास का करायचा असतो. अभ्यास केल्यामुळे तुम्ही मोठे होणार असता आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमचे आई वडील आपोआप मोठे होत असतात. खरं तर अभ्यासाने आपण मोठे होतो म्हणून अभ्यास करायचा असतो. मुलांना काय वाटतं की अभ्यास करायचा कारण आई वडील म्हणतात म्हणून अभ्यास करायचा, सर म्हणतात म्हणून अभ्यास करायचा. नाही. आई वडील म्हणतात म्हणून कॉलेजमध्ये जायचं, सर रागवतात म्हणून काहीतरी वाचायचं. नाही नाही नाही. अभ्यास एवढ्यासाठी करायचा की अभ्यासाने तुम्ही मोठे होणार असता आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमचे आई वडील मोठे होतात, तुमचे भाई बहीण मोठे होतात, तुमचे सर पण मोठे होतात, कारण तुम्ही मोठे विद्यार्थी झालेले असतात. म्हणून अभ्यास आणि स्वतःला मोठं करायचं असताना अभ्यास करायचा असतो. मग आमची माय अशी म्हणाली की माय उठली तोपर्यंत आम्ही कंदिलाची वाद कमी करायचं, माय झोपली पुन्हा कंदिलाची वाद वाढवायचं, आपला अभ्यास करायचा, मस्तपैकी कंदील बंद करून पुन्हा झोपायचं, सकाळी उठून पुन्हा अभ्यासाला लागायचं. आम्ही 10वीला माकेगाव शाळेत 118 विद्यार्थी होतो. माकेगाव प्रॉपर, माझ्या प्रॉपर गावचे मी 10 जण होतो, दुसरे नेम 10वा. 10वीच्या बोर्डाची एक्झाम झाली मित्र. आमच्या गावात बोर्डाची परीक्षा द्यायला पण बोर्ड सेंटर नव्हतं. चापोली नावाचं एक अहमदपूर जवळ गाव आहे चापोली, त्या गावामध्ये आमची 10वीची एक्झाम झाली. 10वीचा निकाल लागला आणि माकेगावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 10वीची मध्ये 9 जण नापास झाले 10 पैकी. सांगायची गरज नाही, एक जण पास झाला, पास नाही तर त्या केंद्रामध्ये मी पहिला आलो, फर्स्ट त्या केंद्रामध्ये पहिला आलो. तुम्हाला सांगतो, कळते मी काय म्हणत होते. आणि मग तेव्हा आणखी एक चांगली गोष्ट घडली, म्हणजे माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाहाणे यांचं MBBS MS शिक्षण संपलं आणि ते अंबेजोगाईला जॉईन झाले डोळ्याच्या विभागाला, नेत्रतज्ञ म्हणून. आणि मग दादांच्या लक्षात आलं की विठ्ठल हुशार आहे, त्याला आपण शाहू कॉलेजला घालू. मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतो, मुलांना बारकाय नाही का. 11वी-12वी मध्ये घासून मी का बोललोय घासून, कारण ना मी हुशार विद्यार्थी नाहीये, प्रामाणिकपणे सांगतो, मी हुशार विद्यार्थी नाहीये. घासून मी मेरिट आलो, प्रचंड घासून. आणि मग 12वी नंतर मेडिकलला जायचं हे दादानेच ठरवलं होतं. आणि मग MBBS ला माझा नंबर लागला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये. 150 मुलांचे नंबर लागले फक्त, त्याच्यामध्ये माझा पण होता. पण तेव्हा दादा अंबेजोगाईमध्ये होते आणि आम्ही 3 भाऊ 4 बहिणी असा सगळा परिवार दादांच्या पगारावर जगत होता. दादांना पण 2 मुली 1 मुलगा, बहिणी, सासूबाई, हे सगळे त्यांच्या पगारावर जगणारी लोक होती. त्याच्यामुळे दादाने विचार केला की विठ्ठलला औरंगाबादला ठेवत अगदी थोडा खर्च वाढेल, पण त्याने अंबेजोगाईला मला ट्रान्सफर करून घेतलं. मी अंबेजोगाईमध्ये MBBS ला जॉईन झालो. फर्स्ट इयरला आम्ही 50 मुलं होतो. ती पहिल्याच वर्षी 10-20 नापास झाले, 30 पास झाले, पण त्या 30 पास मध्ये मी होतो. सेकंड इयर गेलं, थर्ड इयरला मी पोहोचलो. आणि मित्र तुम्हाला सांगत होतो की मी हुशार विद्यार्थी नाहीये, प्रामाणिकपणे सांगतो. थर्ड इयरला गेल्यानंतर काय झालं माहितीये का, MBBS थर्ड इयरला गेल्यानंतर 15 मुलाची बॅच तयार झाली. 15 मुलाच्या बॅच तयार झाल्या. त्या 15 मध्ये माझी एक बॅच आणि मी डॉक्टर तात्याराव लाहाणेचा छोटा भाऊ. वर्गामध्ये शिक्षक आले की सगळ्या, शिक्षक म्हणजे डॉक्टर आले की सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे, विठ्ठल सांग. आणि विठ्ठलला यायचं नाही. विठ्ठलला एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, तीनदा नाही आलं, असं 4, 5, 7, 10 वेळा झालं की दादाला सांगायचं विठ्ठलला काहीच येत नाही. विठ्ठलला काहीच येत नाही म्हटलं की तुम्हाला समजा, मी बघा आता बारकाई नाही का, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाहाणे यांचं वय 63 वर्ष आहे, मी 51 वर्षात झालो. 51. माझा मुलगा डॉक्टर झालाय. आणि आजही जर दादांना मला काही बोलायचं असेल तर मी त्यांना एक मेसेज पाठवतो, त्याच्यानंतर दादाच फोन करतात. आजही डायरेक्ट फोन करायची माझी डेअरिंग नाहीये आज. तेव्हा तर ते माझे शिक्षक होते, त्यांच्या घरात राहत होतो. आणि आता तरी दादा थोडे शांत झाले, तेव्हा प्रचंड रागीट होते. आणि दादांना काय कळलं की विठ्ठलला काहीच येत नाही. दादा प्रचंड चढायचे. दादाने मला अनेक वेळा मारलाय, सांगतो मी. हे दादा मग राग आमच्या घरात आणखी चांगला माणूस ते म्हणजे आमच्या बहिणी माया आणि अण्णा, हे माझे पहिले आई वडील आणि दादा आणि बहिणी दुसरे आई वडील, असं नातं आहे. तर मग बहिणी समजून घेणार प्राणी आमच्या घरामध्ये. दादांचा राग, दादा सांगायचं तुझं लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. दादांचा राग कमी झाला काही दिवसानंतर बहिणी मला सांगायच्या, हे म्हणजे दादा, हे असे म्हणत होते मला काहीतरी येत नाही. वहिनी एकदम सॉफ्टली सांगायच्या, पण ते मला बंदुकीची गोळी लागल्यासारखं लागायचं.
की आपल्याला काही येत नाही, हे दादांपर्यंत गेले, आता हे वहिनीपर्यंत आले, आपली इज्जत निघाली सगळी. असं म्हणून मग मुलांना तुम्हाला सांगतो, मी ठरवलं आपण काहीतरी करायला पाहिजे. मग पुन्हा एकदा मी मित्र केला हुशार. आमच्या वर्गात राजू नावाचा एक हुशार विद्यार्थी होता. राजूला म्हणलं, राजू आपण दोघं एकत्र अभ्यास करू. राजू सगळे उत्तर वर्गातले द्यायचं, सगळे उत्तर द्यायचं. आम्ही लायब्ररीमध्ये अभ्यासाला निघालो, मुलांना तुम्हाला सांगतो. मग आम्ही ठरवलं सेम पुस्तक घेऊन जायचं, सेम टॉपिक वाचायचा. सेम पुस्तक घेऊन गेलो, सेम टॉपिक वाचायचा. माझ्या डोक्याकडे बघा, आमचा राजू आहे ना, प्रत्येक लाईनवर डोकं फिरून वाचायचं. म्हणून मी राजूच्या अपोजिट साईडला जाऊन बसलो. प्रत्येक लाईनवर मी पण डोकं फिरून वाचवलं. त्याचा टॉपिक वाचून झाला, माझा पण वाचून झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही वर्गात गेलो. वर्गामध्ये पुन्हा टीचर लोक आले, विचारायला सुरू केले प्रश्न. आमच्या राजूनी सगळे उत्तर दिले आणि मला एक पण उत्तर देता आलं नाही. एक पण. जो टॉपिक मी काल वाचला होता त्याचं एक पण उत्तर मला देता नाही. मी एकदम परेशान झालो बॉस. म्हणलं आता काहीतरी करायला पाहिजे. आणि मुलांना तुम्हाला सांगतो, मी फक्त विचार केला की फरक काय, की राजूनी एकदा वाचलं की त्याला पाठ होतं, तो हुशार. मला एकदा वाचल्यास पाठ होत नाही. आपण 2दा वाचू, 3दा वाचू, 4दा वाचू, 5दा वाचू, 10 वेळा वाचू, पुस्तकच पाठ करू. आणि आमच्या वेळेस MBBS जरा वेगळं होतं, आता जरा वेगळं आहे. आता 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असं आहे. आमच्या वेळेस 4.5 वर्षाचं MBBS होतं. MBBS फायनलला 1.5 वर्ष म्हणजे 18 महिने. मी विचार केला की 18 महिने आपल्याकडे आहेत, MBBS फायनलचे पुस्तकच पाठ करायचे असं ठरवून टाकलं. नुसतं ठरवलं नाही, मला तुम्हाला सांगतो, कामाला लागलो. आणि तुम्हाला आता बारकाने विचार करा मी कसं सुरू केलं ते. पुस्तकं किती होते माहिती आहे? MBBS आजही MBBSचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, आज तोही जगातला सगळ्यात मोठा सिलेबस मानला जातो. आणि हा सिलेबस MBBS फायनलला 14 थेरी 14 प्रॅक्टिकल, 7 थेरी आणि 7 प्रॅक्टिकल, अशी 1400 मार्काची परीक्षा, 14 सब्जेक्ट. आणि मी ठरवलं की एका विषयाची पुस्तकं एकदम कोणी उचलू शकत नव्हती पुस्तकं. आणि मी ठरवलं पुस्तकच पाठ करायची. नुसती ठरवलं नाही, कामाला लागलो. आता बघा कसं कामाला लागलो. मी काय करायचो, एका पुस्तकाचा एक टॉपिक वाचायचा. ओके. माझ्या रूम मध्ये एक फॅन होता वरती, त्या फॅनच्या शेजारी एक छोटं छिद्र पडलं होतं, छताला छोटं छिद्र होतं. जेव्हा मी दुसरा टॉपिक वाचायचो तेव्हा मी पहिला टॉपिक रिवाइंड करायचा छिद्राकडे बघून, त्यातलं काही नाही आलं की लगेच पुस्तक उघडून बघायचं. तिसरा टॉपिक वाचताना पहिला दुसरा रिवाइंड करायचा, तिसरा वाचायचा. जेव्हा मी 10वा टॉपिक वाचत होतो तेव्हा मी पहिला टॉपिक 10 वेळा माझा रिव्हिजन झाली होती. जेव्हा मी 20वा टॉपिक वाचत होतो तेव्हा माझा पहिला टॉपिक 20 वेळा वाचून झाला होता. मला सगळंच यायला लागलं. पुस्तकं प्रॅक्टिकल पाठ करणे म्हणजे लर्न करणे, म्हणजे त्यातल्या शब्द तुम्हाला येणे. आणि असं सुरू झालं कार्यक्रम. ही सगळी पुस्तकं मुखोद्गत झाली, मला लर्न झाली पूर्ण. MBBS फायनल विद्यापीठाची एक्झाम झाली, युनिव्हर्सिटी एक्झाम झाली मुलांना. आणि त्या विद्यापीठाची एक्झाम झाली आणि 14 विषयाची गोल्ड मेडल विठ्ठल आंगणे मिळाली. 14ला 14 माहित तुम्हाला. आणि आमचा राजू नाईक 1, 2, 3 नाही 100 मार्काने मागे होता. मला तुम्हाला एक पॉईंट सांगायचा आहे, फार हुशार असायची गरज नाहीये, पण मेहनती असायची गरज आहे. मेहनती, प्रामाणिकपणे मेहनत करायची गरज आहे. मेहनत करणं ही जगातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मेहनत करता आली पाहिजे, तुम्ही मेहनती असली पाहिजे. आणि ना ध्येयनिष्ठ असले पाहिजे माणसाने. तुम्ही एकदा जर ठरवलं की करायचंय, एम तुझा फिक्स केला ना, आणि बेंबीला गाठ मारायची, बेंबीच्या देठाला गाठ मारायची आणि ध्येय साध्य होईपर्यंत सोडायचीच नाही. इम्पॉसिबल नावाची गोष्ट जगात कुठली नाहीच आहे. तुम्हाला मी लिहून देतो. MBBS ला युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल म्हणून पास झालो. आणि एक शोध लागला. काय शोध लागला माहित आहे? पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होता, हा शोध लागला. हा शोध लागलं. छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. MBBS मध्ये कसं असतं ना, MBBS पास झालं की इंटर्नशिप नावाची गोष्ट असते. इंटर्नशिप, तसं इंटर्नशिप करणारा विद्यार्थी मी जॉईन झालो. इंटर्नशिप करणारा विद्यार्थी म्हणजे त्या डिपार्टमेंटचा सगळ्यात ज्युनियर डॉक्टर म्हणून जॉईन झालो. आणि त्या डिपार्टमेंट मेडिसिन डिपार्टमेंटला, आणि तिथे डॉक्टर ND कुलकर्णी यांचे बॉस होते. ND कुलकर्णी एकदम कुडकुडे, जाडा भिंगाचा चष्मा, असे तिरपे बघायचे काय रागा लागे, असा म्हणजे एकदम खूप कुणकेट पडतील एवढे कुडकुडे होते सर. पण अत्यंत आदरणीय माणूस, प्रचंड रिस्पेक्ट सराविषयी. सरांची स्कूटर जरी चालली तर 20 फूट लांब टाकायचो, इतकं त्या माणसाविषयी आदरण. त्यांच्या युनिटला मी इंटर्नशिप करणारा विद्यार्थी जॉईन झालो. बघा, जॉईन झालो आणि काय झालं माहितीये का, की सरांच्या समोर काही ज्युनियर डॉक्टरने बोलायचं नसतं हे मला माहित होतं, पण मला राहवलं नाही. एक लाईन लागली होती, सर समोर बसले होते आणि आमच्या लाईनला म्हणजे मेडिसिनच्या लाईनला एक सर्जरी ज्याला करायची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, असा पेशंट उभा टाकला होता लाईनला. म्हणजे आमच्या रूमच्या बाहेर लाईन लागलेली होती आणि मी सहज बाहेर लक्ष दिलं, लक्षात आलं की माझ्या या पेशंटला सर्जरीची गरज आहे, तो मेडिसिनकडे काय येतो. ऍक्च्युली हे बोलायला नाही पाहिजे होतं, पण मी सरळ बोलून गेलो की सर, हा सर्जरीचा पेशंट आपल्या लाईनला का उभा टाकलाय. सरांनी माझ्याकडे पुन्हा तिरपं त्या पहिल्या भिंगातून
माझे सगळे सिनियर डॉक्टर म्हणले, विठ्ठल चूप, कशाला बोललास तू? विचार. बापरे, म्हणलं आता आपण नाही बोलायला पाहिजे होतं. घाम घाम फुटला, आता सर पुढे काय रागवणार म्हणून. आणि मग उभा टाकलो मी असा शांतपैकी, हाताची घडी घालून, आणि एक एक सर पेशंट बघत होते. ज्या पेशंट विषयी मी म्हणाला होतो की सर हा सर्जरीचा पेशंट आहे, तोही पेशंट आला. सरांनी त्यालाही पाहिलं, टेबलवर झोपवलं, पाहिलं, तपासलं, आणि तपासल्या सरांच्या लक्षात आलं की खरंच या पेशंटला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची गरज नाही. मग सरांनी पुन्हा एकदा माझ्याकडे असं तिरप पाहिलं आणि मला म्हणले, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही बाहेरच लाईनला, की याला सर्जरीची गरज आहे आणि मेडिसिनची नाही आहे. आपल्याला कॉन्फिडन्स आला होता, हातबीत सोडली आणि असं उभा टाकलं सरांसमोर एकदम स्टायलिश. आणि सरांना म्हटलं, सर त्या पेशंटनी पोटाच्या उजव्या साईडला एक हात लावला होता खालच्या बाजूला, त्याच्यावरचा डावा हात ठेवला होता आणि लाईन मध्ये चालताना असं वाकडा चलत होता. हे मला कळलं की याला अपेंडिक्स आजार ऑपरेशनची गरज आहे, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत ना. म्हणजे पुस्तकं तोंडपाठ आहेत. आमच्या पुस्तकात शब्द लिहिलं असतं की पेशंट चालतो कसा, बोलतो कसा, प्रत्येक आजाराचा पेशंट असतो कसा हे पुस्तकात लिहिलेलं आहे, आणि ते मला तोंडपाठ आहे. त्याच्यामुळे मला कळलं गेलं अपेंडिक्स आजारांना सर्जरीची गरज आहे ना, मेडिसिनची गरज नाही. पुस्तक तोंडपाठ केली की माणूस हुशार होतो, शोध लागला. म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्र, मी काय चर्चा अगोदरच मी सगळ्यांना माहित असलेला मुलगा, आणि मग एनडी कुलकर्णी सर एवढा मोठा माणूस, मग सगळी चर्चा कशी, एनडी कुलकर्णी सरांना कळलं नाही ना, ते विठ्ठलला कळलं. ऍक्च्युली एनडी सरांना कळतं, मला काय सांगतो मी, गोष्ट येत नसेल ना, येत नाही म्हणून टाका. तिच्या इतकं पाठीमागा लागे, तिला चिल्लर करून टाकायचं, चिल्लर. आणि एखाद्या पुस्तकात एखादा पॉईंट येत नसेल ना, तो पाठ करा. पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो, शोध लागला. मी सांगितलं तुम्हाला, जसा मी आज तुमच्यासोबत उपस्थित आहे ना, असं आज तसंच जगभरात लोक मला बोलवतात. खूप मी परदेशामध्ये कॉन्फरन्ससाठी जात असतो. आता खूप सारे माझे मित्र परदेशात झालेत. मी बरेच माझ्या मित्राला एकदा विचारलं की अरे तुम्ही मलाच का बोलवता कॉन्फरन्ससाठी. माझा एक मित्र म्हणाला, आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे विठ्ठल की तू एकदम हुशार डॉक्टर आहेस. आता मी कशाला सांगू मी हुशार नाही म्हणून, पण पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होत असतो. एवढंच नाही मित्र, माझ्या ओपडीमध्ये पेशंट घेऊन बघतो, पण हा पहिला लॉट येताना, दुसरा लॉट येताना, तिसरा लॉट येताना मी त्या ओपडीच्या माझ्या दरवाजाकडे बघत असतो, असं बघतो मी. आणि त्या नजरेकडे बघतो, पेशंटच्या नजरेकडे, मी चेहऱ्याकडे फक्त पेशंटचा बघतो, आणि 3 सेकंदात मला कळतं या पेशंटला काय झालं, कारण मला पुस्तक तोंडपाठ आहे. म्हणजे मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे की एखादी गोष्ट येत नसेल ना, येत नाही म्हणून सोडू नका. तिच्या असं मागे लागा की ती तुम्हाला मुखोद्गत झाली पाहिजे, आणि पुस्तक पाठ केली माणूस हुशार होतो. मी सांगत होतो माझा संधीची गोष्ट, MBBS संपलं आणि मग MS जनरल सर्जरी मी करायला पाहिजे ही दादांची इच्छा होती. त्याप्रमाणे MS जनरल सर्जरी मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद मध्ये केलं. MBBS हा खूप मोठा लांबलचक प्रवास असतो. 12वी नंतर 15 वर्ष शिकावं लागतं. मी जी डिग्री घेतली डिग्री घेण्यासाठी. MS जनरल सर्जरी मी औरंगाबाद मध्ये केली, आणि MCH प्लास्टिक सर्जरी, MCH मास्टर ऑफ चिरुर्गी, MCH ची डिग्री भारत देशातली मेडिकल सायन्स मधली सगळ्यात उंच डिग्री आहे. याच्यानंतर देशात डिग्रीच नाहीये. ही डिग्री घेतली मी ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जेज हॉस्पिटल मुंबईमध्ये. आणि मित्र तुम्हाला सांगतो, ही डिग्री घेतल्यानंतर मुंबईमध्ये माझे मोठे बंधूंचं खूप मोठा प्रस्थ आहे, हे सांगायची गरज नाहीये. आणि मी प्लास्टिक सर्जन MCH डिग्री घेतलेला मुंबईमध्ये मला प्रचंड स्कोप होता. पण मला ना लातूरमध्ये यायचं होतं 2 कारणासाठी. दोन कारणात. मला संधीची गोष्ट सांगतो एकदम बारकाईनं ऐका. शेवटी माझे 2 प्रश्न आहेत, त्याचे मला उत्तर पण पाहिजेत. मला एक पहिलं कारण होतं ना की आम्ही सांगताना सांगून गेलो, मी 3 भाऊ 4 बहिणी, सगळा परिवार माझ्या बहिणीच्या घरी गेल्या. मोठे बंधू मुंबईत सेट झाले, आणि माय आणि अण्णा हे दोघं मुंबईला तयार नाहीत. ते म्हणाले मुंबईत येऊ, गरज पडेल तेव्हा मी येऊ, राहू 2 महिने, पण आम्ही परमनंट राहण्यासाठी येणार नाही. तर माझी इच्छा होती मी त्याच्यासोबत राहिलो पाहिजे. शिक्षणाच्या काळात राहू शकलो नाही, पण आता मग राहिलो पाहिजे. आणि मग आणखी एक चांगला दुवा आमच्या घरात आहे. माझी बायको माझ्या माईच्या नांदेची सख्खी मैत्रीण आहे. अशी मैत्री होणे शक्यच नाही. त्या मैत्री खातर मग माझी बायको म्हणाली की आपण मायांना येत नाही लातूरला, आपण लातूरला त्यांच्याकडे जाऊ. आणि आपण लातूरला जाऊ म्हणून आम्ही लातूरला आलो, कारण मायांना सोबत राहायचं होतं. ती एक वेगळी जिंदगी आहे. तुम्हाला मी ते काहीतरी वेगळ्या विषयावरती बोलेन, सांगेन. आणि दुसरा एक विषय होता ना की प्लास्टिक सर्जरी शिकताना मित्र, प्लास्टिक सर्जरी शिकताना मी जे काही पेशंट आमचे दावर बघायचे माझे बॉस, फक्त श्रीमंत लोक. म्हणजे दावर सरांकडे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ब्रिज कॅन्डीमध्ये ना इतके हिरोईन यायच्या ना, मला वाटायचं की ही सगळी सर्जरी फक्त श्रीमंत लोकांनीच करायची का, गरिबांनी का नाही करायची. आणि मी दावर सरांना बोलून दाखवली इच्छा की मला ही श्रीमंताची ब्रँच गरिबापर्यंत घेऊन जायची. या 2 उद्देशाने मी लातूरमध्ये आलो आणि काम सुरू झालं. बरंच काम सुरू झालं मित्र. आणि तुम्हाला छातीवर हात ठेवून सांगतो मी की गेली 20 वर्ष मला पूर्ण झाले 5 एप्रिलला. 20 वर्ष
जे माझं पहिलं ध्येय होतं मायांना सोबत राहायचं, खूप मस्त एन्जॉय करतोय. आणि जे दुसरं ध्येय होतं की गरीब श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरीबापर्यंत घेऊन जायची आहे, तुम्हाला सांगतो की आपण दररोज 2 ते 3 सर्जरी फ्री करतो दररोज. साधारणपणे 8,500 दुभांगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावर आतापर्यंत आपण सर्जरी फ्री केल्यात. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त या व्यंगावर सर्जरी लातूरमध्ये लहान हॉस्पिटल फ्री होत आहेत. गरीबातला गरीब आपल्याकडे येऊ शकतो. हे 2 ध्येय गेले 20 वर्षामध्ये खूप मस्त पूर्ण करू शकलो. खूप खूप छान वाटतंय, खूप समाधान वाटतंय मित्र. स्माइल ट्रेन या ऑर्गनायझेशन बरोबर आपण दुभांगलेले ओठ आणि टाळूवरती वर्षभर मोफत सर्जरी करत असतो. आणि पहिल्या दिवसापासूनच काम सुरू झालं. 5 एप्रिल 2000 आपण माझी ओपीडी सुरू केली आणि 21 मे 2000 मी हॉस्पिटल सुरू केलं. पहिल्याच दिवशी 22 मेला मी 3 सर्जरी केल्या होत्या. आता साधारणपणे आपण 10 ते 12 सर्जरी दररोज करतोय आणि तरीही आपल्याकडे 300 सर्जरी वेटिंग वरती आहेत. असं आपण काम करतोय. पण मी एक सुट्टी घेतो आणि त्या सुट्टीचं नाव आहे मायंडची सुट्टी. मी रविवारी सुट्टी घेत असतो. रविवारी आपण काहीच करत नसतो मायांना सोडून, काहीच म्हणजे काहीच नाही. म्हणजे रविवारी काय करायचं, माईच्या मांडीवर झोपायचं, माईनच केलेली भाजी भाकरी खायची, अण्णांना चिमटे काढायचे, उगीच खोड्या करायच्या, माईच्या अन्नाचे भांडे लावून द्यायचे, माईकडे डोक्याला तेल लावून घ्यायचं. म्हणजे अख्खा दिवस मी, माझा मुलगा, माझी बायको, माय, अण्णा, बस इतकी धमाल करतात ना बघायचं. तर हा आमचा संडे असतो. मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय. असाच एक संडे एन्जॉय करण्यासाठी आम्ही माखेगावला निघालो होतो. आम्ही माखेगाव हे माझं प्रॉपर गाव, त्या गावी चाललो होतो. आणि तुम्हाला सांगितलं की माझी 9 मित्र, मी 10 पास झाले, 10 जण होतो, 1 जण पास झाला, 9 जण नापास झाले. ही जी 9 माझी मित्र नापास झाली 10वीला, त्यांची अवस्था जसा मी 10वी पर्यंत होतो, जी माझी 10वी पर्यंत अवस्था होती त्याच्यापेक्षा पण वाईट त्यांची अवस्था झाली. त्याचं नाव नामदेव आहे. घर म्हणजे एक खोटा तुम्हाला माहित आहे, एक झोपडी असते पळसाच्या पानाने किंवा ऊसाच्या पाचटाने सोडलेली एक झोपडी. त्या झोपडीत तो राहतो आणि ती त्याचं घर, ती त्याचा खोटा. ज्या रस्त्यावरती मी जाते रस्त्यावर आहे त्याच रोडवर माझी गाडी चालली होती. तो गाडी समोर आला 3 लेकरांना घेऊन, 2 मुली 1 मुलगा हातात. आणि मला विठ्ठल गाडी थांबव. डॉक्टर विठ्ठल लांडे किती का मोठा प्लास्टिकचा असत नाही, माकेमध्ये विठ्ठलच म्हणतात सगळे. हा, आणि मला सगळे काही काम सांगतात आणि मी काम करत असतो. आणि मित्र तुम्हाला सांगतो मी, तो असा म्हणाला गाडी थांबवून, मी गाडी थांबवली, गाडीत उतरलो. कारण मला कोणी, मी डॉक्टर आहे ना, गाडी थांबव माझी म्हणजे माझा सगळ्यात पहिला विषय असतो की कोणाला काहीतरी अडचण आहे. आणि म्हणून मी उतरलो खाली आणि नामदेवला विचारलं, नामदेव काय झालं? नामदेव माझ्याकडे बघत नाही. त्याची एक मुलगी साधारणपणे 8वीला असेल, 2 मुली 1 मुलगा. त्या मुलीला म्हणतो, पूजा, त्या मुलीचं नाव, तुला माहितीये का हे कोण आहे? मला कळलं काय घडलंय सगळं. ती पूजा म्हणते, हो माहिती, हे डॉक्टर विठ्ठल लांडे दररोज यांच्या पेपरला फोटो बघते म्हणे. मला माहितीच म्हणे, दररोज यांच्या पेपरला फोटो बघते, डॉक्टर विठ्ठल लांडे मला माहितीच म्हणले की नामदेव रडायला लागले. मला कळता झालं काय? की नामदेव म्हणलं, काय झालं नामदेव? तरी नामदेव बोलत तयार नाही. नामदेवचा पुढचा प्रश्न पुन्हा पूजाला, पूजा तुला माहित नाही का? एकदम लहान आवाजामध्ये, एकदम क्षीण आवाजामध्ये, पूजा तुला माहित नाही ग, हे डॉक्टर विठ्ठल लांडे आहेत ना, हे माझे वर्ग मित्र आहेत, हे माझे वर्ग मित्र. तो तिला सांगतोय. त्याच्या पुढे तो काय बोलतोय, तुला माहित नाही, आम्ही एकाच बेंचवर बसायचो, एकाच बाकावर बसायचो. आम्हाला 10वी पर्यंत बसायला काय नव्हतं, आम्ही जमिनीवर बसायचो, पण 10वीला आम्हाला बेंच होते. एका बेंचवरती 5 महिने आम्ही, तो आठवण सांगतोय की आम्ही, माझा हा वर्ग मित्र आहे, एकाच बेंचवर बसायचो. त्याच्या पुढे सांगतोय पूजाला तो नामदेव, मी समोर उभा आहे, आणि तो सांगतोय की आम्ही एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. मला हे कळायचं नाही मित्र, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. म्हणजे काय माहितीये का, की आमच्या घराला दरवाजा नव्हता, पत्रे होते समोर. त्या पत्र्याच्या खाली माझी माय एका मोठ्या टोपल्याखाली भाकरी ठेवायची दुपारची खायला. आणि त्या टोपल्यावरती मोठा दगड ठेवून जायची, कोणी कुत्र्या मांजरांनी काढून नये म्हणून. नामदेव शेजारीच राहणारा तो, तर आम्ही ना दुपारची ती भाकरी आपल्या हातावर घेऊन खायचो. नामदेव पण आम्हाला ती भाकरी खाण्यासाठी जॉईन व्हायचा, आमच्याबरोबर खायचा. एवढ्या वर्षापूर्वीच तो आठवून त्या पूजाला सांगतोय, पूजा तुला माहित नाही ग, हे डॉक्टर विठ्ठल लांडे आहेत ना, हे माझे वर्ग मित्र आहेत, आम्ही एकाच बेंचवर बसायचो, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. आणि पूजा तुला सांगू का, विठ्ठल नेहमी म्हणायचा, नामदेव अभ्यास कर रे. पण पूजा तुला सांगू का, मला नाही कळलं ग तेव्हा, पण आता मला सोड, मला माफ कर, डॉक्टर विठ्ठल लांडेकडे बघून तो अभ्यास कर. आता माझा एक प्रश्न आहे मुलांनो,
फक्त एकाने अनम्यूट करा. विशाखा दिसते इथं, तिनं कोणतरी एकाने अनम्यूट करा आणि मला उत्तर द्या की आमच्या नामदेवचं काय चुकलं. लवकर द्यायचं. संधी मिळाली होती सर त्यांना, पण त्यांनी संधी दवडली. ओळखता नाही आली त्यांना संधी. गुड, ठीक आहे, म्यूट कर. हिनं छान उत्तर दिलं. मी तुम्हाला सांगतो जाधव सर, प्रिन्सिपल जाधव सर, तुम्हाला सांगतो तुमचे विद्यार्थी हुशार आहेत. मोरे सर, तुम्ही लेकरांना खूप चांगलं शिकवताय. आता तुम्हाला मी सांगतो की आमच्या नामदेवचं काय चुकलं. आमच्या नामदेवचं हे चुकलं, शिक्षण ही संधी असते. शिक्षण ही संधी असते. शिक्षणानेच माणूस मोठा होतो. शिक्षणाने आयुष्यात क्रांती घडते. शिक्षणामध्ये रेव्होल्युशन करण्याची शक्ती असते. शिक्षणामधली पॉवर हे रिव्होल्युशनरी असते. रिव्होल्युशन कम्प्लीट क्रांती जर कशाने घडते, शिक्षणाने घडते. शिक्षणाने माणूस मोठा होतो. शिक्षणाने माणसाच्या आयुष्यात क्रांती घडते. आणि हे शिक्षण नामदेवच्याही दरवाजावर खटखटत होतं आणि माझ्या पण दरवाजावर खटखटत होतं. त्यातला एक जागरूक, तत्पर, अलर्ट होता आणि एक जागरूक, तत्पर आणि अलर्ट नव्हता. हीच संधी, शिक्षण रूपाने तयार झालेली ही संधी पीपल्स कॉलेजच्या सगळ्या मुलांच्या दरवाजावर खटखटते. सगळ्यांच्या दरवाजावर खटखटते. प्रत्येकाच्या. मुलांनो, जागरूक राहा, तत्पर राहा, अलर्ट राहा. ही जी संधी आहे, जी आज तुमच्या दरवाजावर खटखटतीये, तिला आत्मसात करण्यासाठी जागरूक राहा, तत्पर राहा, अलर्ट राहा, आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. ही आहे संधीची गोष्ट. आणि ही करताना एक गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवा मुलांना. एकच गोष्ट मी नेहमी, माझं एक दुसरं भाषण आहे जे मी सांगत असतो आणि त्याचं नाव आहे यशाचा पासवर्ड. त्याच्यामध्ये मी काही गोष्टी मुलांना सांगतो की कमिटमेंट, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स. कमिटमेंट करायची म्हणजे आपण अभ्यास करायचा म्हणजे करायचं. दोन दिवस लेकर अभ्यास करतात, 8 दिवसानंतर पुन्हा बॅकवर्ड. नाही. जे माणसं पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत अभ्यास करतात ते कन्सिस्टन्सी महत्वाची असते. 8 दिवस अभ्यास करून माणूस मोठा होत नाही. नंबर 3, जर तुम्ही कमिटमेंट केलात अभ्यास करण्याची, कन्सिस्टंट ठेवलं, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगत असतो काय महत्वाचं आहे तर कनेक्शन हे चौथा शब्द आहे. कनेक्टिव्हिटी. कुणाबरोबर? आईवडिलाबरोबर. तुम्ही लेकरांनी तुमच्या पालकांबरोबर कनेक्टेड राहायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यातला चांगल्यातला चांगला प्रसंग आईवडिलांना शेअर करा, चांगल्यातला चांगला, आणि वाईटातला वाईट प्रसंग पण आईवडिलांना शेअर करा. तुम्हाला सांगतो, तुमच्या चांगल्यातल्या चांगल्या प्रसंगात तेवढेच ते आनंदी होतील या जगातला, त्याच्यावर चांगला कोणीच आनंदी होणार नाही. आणि तुमच्या वाईटातल्या वाईट प्रसंगामध्ये तेच तुमच्या पाठीमागे भिंतीसारखे उभा टाकते. त्याच्यामुळे उगीच्या उगी डिप्रेशन जाऊ नका. उगीच्या उगी काहीतरी वेगळे निर्णय घेऊ नका मुलांना, तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जगामध्ये बऱ्याच वेळा मुलं म्हणतात सर आम्ही खूप अभ्यास केला होता, खूप जास्त अभ्यास केला होता, पण काय नेमकं आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मार्क नाही पडले. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, तुम्ही अभ्यास केलाय ना आणि तुम्हाला मार्क नाही पडले, तुम्ही घाबरून जायची गरज नाही मुलांना. माझं एक वाक्य आहे का, जगामध्ये जेवढी लोक मोठी झाली ती आयुष्यात एकदा तरी नापास झाली. जगामध्ये जेवढी लोक मोठी झाली ती आयुष्यात एकदा तरी नापास झाली. नापास होणारा माणूस किंवा आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस येणार, 2दा 3दा येणार अपयश, ही जगात सगळ्यात चांगली गोष्ट असं मी म्हणेन. कारण ते जे अपयश येतं ना, ते तुम्हाला खूप शक्ती देणारी गोष्ट असते. ते एखाद्या वर्ष तुम्हाला जे बॅक ठेवतं ना, त्या दिवशी तुम्ही त्याची संधी समजा, संधी, आणि त्या संधीचं सोनं करा. ते वर्ष तुम्ही असं वापरा. तुम्हाला सांगतो मी प्रामाणिकपणे माझं उदाहरण, विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मिळाले, ती कोणी रेकॉर्ड तोडलं नाही, पण MCS प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालो होतो आणि म्हणूनच मोठा झालो. त्याच्यामुळे ना, नापास होणे हा मोठा नाही. एखाद्या वेळेस यश न मिळालं ना, खचून जाऊ नका. तेवढ्याच वेळेतून उभे राहा आणि खूप मोठा माणूस व्हा. कनेक्टेड टू द पॅरेंटला कनेक्टेड राहा. तुम्हाला सांगू मी, दररोज आईवडिलांच्या पाया पडत जा. तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांना, मी आता 51 वर्षात झालोय. मी दररोज माझ्या आईवडिलांच्या पाया पडतो. आमच्याकडे ना माझी बायको साष्टांग नमस्कार घालते, मी अर्धाच वागतो, पण एक दिवशी मी अर्धा वागत होतो आणि काय झालं माहितीये का, माझ्या मायच्या डोळ्याला पाणी आलं. मला कळलं असं का झालं. माझी कंबर दुखते, माझे काही
डॉक्टर मित्र म्हणाले होते की समोर व्यक्ती तू समोर नको जाऊ. मी खूप दररोज 8 तास ऑपरेशन करतो, मी व्यायाम करतो, मी अशी खूप काळजी करणारा डॉक्टर आहे. मी दररोज जिम करतो, मी दर रविवारी रन करतो, मी स्वतःची प्रचंड काळजी घेतो, असं नाही काळजी घेत नाही. तरी पण एक प्रोफेशनल हजार्ड आहे, माझे ऑपरेशन करणे मला पर्याय नाहीये. त्याच्यामुळे माझी कंबर दुखते मित्र. आणि समोर वाकायचं नाही असं माझा मित्र म्हणाला. माझी बायको ही माझ्या माईची सख्खी मैत्रीण आहे, प्रत्येक गोष्टी शेअर करत असते. बोलता बोलता तिला काहीतरी बोलून घेत. माझी बायको समोर उभी होती, ती मला म्हणाली अरे सॉरी सॉरी. म्हणून काय झालं? अरे म्हणे काल बोलता बोलता ना मी मायनं सांगून टाकले की तुम्हाला समोर वाकायचं नाही, त्याच्यावर मायच्या डोळ्यात पाणी आलं. माय ग्रेट असते मुलांना, तुम्हाला सांगतो की लेकराला समोर वाकायचं नाही आणि तू पाया पडण्यासाठी वागतो, तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण माझ्यासाठी नाही खूप मोठी गोष्ट होती. मला म्हणजे माझ्या मायच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही. मग मी एक नवीन युक्ती काढली. मला तुम्हाला सांगतो, मी आता ना माझ्या मायला असं घट्ट पकडत असतो. तुम्हाला सांगू का, मी 5:45 ते 6:30 मी काम करतो. 6:30ला घरात येताना मला वाटतं की माझे सॉक्स पण मी काढून आहेत. पण घरात आलो माझी माय जर कुठं मला सापडली तर तिला मी असं घट्ट पकडत असतो. तुम्हाला सांगतो मी आता मुलांना, तिला असं मी घट्ट पकडतो ना, एक 30 सेकंद 20 सेकंद तिला पकडतो. इतका थकलेला असतो की मला सॉक्स काढायची इच्छा नसते. पण त्या 30-20 सेकंदामध्ये ना माईच्या त्या पकडल्यामुळे, तिला मी असं घट्ट पकडल्यामुळे कुठल्या वेळ माझ्या शरीरात येतात मला कळत नाही. मला पुन्हा इतकी शक्ती येते ना की मला वाटतं की मी पुढच्या आणखी 12 तास काम करू शकतो. मला सांगतो मुलांनो, मी खूप शोध लावले पण हा शोध मला नाही लागला. मी खूप पुस्तकं पाठ केले पण हे मला कळलंच नाही. म्हणून ना दररोज एकदा, आज जे माझं यश आहे ना हे मायांच्या पायामुळे आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, पाया पडा. समजा तुम्ही सोबत नाही आहेत, पहिला फोन आपल्या आईला करायचा. मी बोलताना सुरुवात केली होती की मी फोन दररोज माझ्या माईला करतो. सोबत नसेल ना तर तिला फोन केल्याशिवाय जगात मी कोणालाच फोन करत नाही. करा एक फोन. यांना तुम्ही कनेक्टेड राहा. आणि तुम्हाला सांगतो ना की जगातले सगळ्याला सगळे आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्या आईवडिलांबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला काही अडचण आहे ना ती पण आपल्या आईवडिलांबरोबर शेअर करा. ते तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, अरे आज 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 51 वर्षाचा मी आहे, माईच्या मांडीवर झोपत असतो आणि झोपताना असं वाटतं की मी 4 वर्षाचा आहे. हा हा स्वर्गातला आनंद जगात कुठेच मिळत नाही. तुम्ही पण एकदा आईच्या मांडीवर झोपा आणि दररोज एकदा ना तुम्ही सोबत राहत असताना सकाळी त्याला असं घट्ट एकदा पकडत जा. हे काम करा मुलांना. आणि मला 10 वर्षानंतर भेटा. 10 वर्षानंतर भेटा. तुम्हाला माहित नाही ह्याच्यात जी शक्ती आहे ना जगात कुठेच शक्ती नाही. कुठेच म्हणजे कुठेच नाही. त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, मी नेहमीच बोलताना माझ्या भाषणाचा शेवट एक गोष्ट सांगून करायचो. आणि ते सांगायचो की आमच्या अण्णांना भेटा. कारण ना आमच्या अण्णा हवेत चालतात. आजही मी शेवट तसंच करणार आहे. पण मुलांनो, मी तुम्हाला असं सांगू शकणार आहे की अण्णांना भेटा. कारण ना एक वर्षापासून अण्णा आपल्यात नाही आहेत. मी तुम्हाला अण्णांना भेटा एवढ्यासाठी म्हणायचो ना, आमच्या अण्णा हवेत चालायचे. हवेत. अण्णा कधी जमिनीवर चाललेच नाही. एकदम कुडकुडी बॉडी, 52 किलो वजन होतं अण्णांचं. पण अण्णा चालताना असं चालायचे ना की अशी छाती पुढे करून चालायची. त्यांना वाटायचं की त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे. ही अण्णांची स्टाईल होती. एक दिवशी ना मी ओपडीत बसलो होतो आणि अण्णा असे हवेत चालत होते. अण्णा म्हणलं, अण्णा म्हणले काय रे? अहो अण्णा म्हणलं, तुम्ही हवेत चालायला लागले, पडाल तुम्ही. अण्णाने एकदम माझ्याकडे तिरप पाहिलं आणि अण्णा मला म्हणाले, तुला माहित आहे का मी कोण आहे? बापरे, माझा बाप आहे ना. मी एकदम परेशान झालो. मी कोण आहे म्हणजे? अण्णाकडे असं टकलावून बघत राहिलो मी की अण्णा पुढे काय सांगणार. अण्णा काय म्हणाले बघा. अण्णाने काय उत्तर दिलं? बारका नाही का मुलांना, अण्णाने जे उत्तर दिलं नाही प्रत्येकाच्या बापाने उत्तर द्यावं असं नाही उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहित आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. आणि हा प्लास्टिक विठ्ठल लहानेचा बाप आहे. म्हणजे मी कसा पडतो? माईला आणि बापाला हवेत चालण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे मुलांना. तुम्ही माईला आणि बापाला हवेत चालू शकता. ही शक्ती तुमच्यामध्ये, ही शक्ती बाहेर काढा ही शक्ती. इतकी बाहेर काढा. इतका मस्त अभ्यास करा. इतके मोठे व्हा मुलांना, इतके मोठे व्हा. आईला वडिलांना वाटलं पाहिजे की ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. भावाला वाटलं पाहिजे ही माझी बहीण आहे आणि बहिणीला वाटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे. पीपल्स कॉलेजला वाटलं पाहिजे आमच्या कॉलेजचे लेकर आहेत. अख्ख्या नांदेड जिल्ह्याला वाटलं पाहिजे की आमचे लेकर आहेत. तुम्ही जेव्हा
महाराष्ट्राच्या बाहेर जायला ना तर अख्खा महाराष्ट्र वाटलं पाहिजे आमची मुलं आहेत. आणि जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल तर अख्ख्या भारत देशाला वाटलं पाहिजे आमचे भारताचे लेकरं आहेत, इतके मोठे व्हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता काय प्रश्न आहेत तुम्ही विचारू शकता. मोरे सर. हा सर, कुणाचे काही प्रश्न असतील तर स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. येस, फक्त 10 मिनिटं, याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकणार नाहीये. मला 6:24 पुढची कमिटमेंट आहे. येस, कम ऑन. कुणाला काय प्रश्न आहेत तर मला प्रश्न आहेत, विचारू का मी काय प्रश्न. माझा एक प्रश्न होता की किती लोकांचे आई वडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात. त्याचं उत्तर कोण देणार आहे मला, एकाने उत्तर द्या. माझा प्रश्न आहे, कोण उत्तर देतं कोणाला अनम्यूट करा आणि मला उत्तर द्या. पण तुम्ही मला आज एक प्रॉमिस करा, आतापर्यंत तुम्हाला की तुमचे आई वडील म्हटले तर अभ्यास बंद करा की न म्हणलेत, पण आजपासून मला विठ्ठल तुम्ही आज ऐकलंय आणि आज सगळे मला प्रॉमिस करा की इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुम्ही पूर्ण यश तुमचं ध्येय गाठेपर्यंत तुमच्या आई वडील बस झाला असं म्हणतील. एवढं मी तर खूप जुना आहे. तुमच्या एवढं उदाहरण देतो. माझा मुलगा आत्ता MBBS झालाय, आत्ता इंटर्नशिप करतोय सध्या. तो कोविडची ड्युटी करतोय पुण्यामध्ये. 12-12 तास PPE किट घालून तो काम करतोय. तुम्हाला मी सांगत होतो की त्याला MBBS 11वी-12वी पासून MBBS पूर्ण पास होईपर्यंत तो त्याच्या मेहनतीवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागलाय, त्याच्या मेहनतीवर तो करतोय. एकदा पण मी आणि त्याची आई, माझे आई वडील अभ्यास कर त्याला कधीच नाही म्हणालो. आजही आम्ही दररोज त्याला अभ्यास बस झाला, झोप असं दररोज म्हणतो. हा तुमच्या वयाच्या मुलाचं उदाहरण मी सांगतोय. मला गरिबी दूर करायची होती म्हणून मी अभ्यास करत होतो. माझ्या मुलाला ती पण अडचण नाही, पण तरीही तो करतोय. मी का हे तुम्हाला उदाहरण देतोय, कारण तुम्ही त्यातले काही जण गरीब असतील नसतील, गरीब असणं महत्वाचा विषय नाही, जिद्द महत्वाची आहे, चिकाटी महत्वाची आहे, कष्ट महत्वाचे आहेत. आणि हे कष्ट करून स्वतःला सिद्ध करणं ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट. जे इमानदारीने मिळतं, जे कष्टाने मिळतं आणि जे प्रामाणिकपणाने मिळतं ते चिरकाल टिकतं. म्हणून त्याच्या मागे लागा, बाकी काय तुम्हाला सांगायचं. आता प्रश्न नसतील तर आपण हा सेशन इथं संपवूयात. मी पीपल्स कॉलेज आणि पर्टिक्युलर विचार बेटा विचार. सर माझा एक प्रॉब्लेम आहे, कितीही वाचलं तरी समजत नाही, लक्षात राहत नाही. मी अगदी माझ्या भाषणातच दिलंय, कितीही वाचलं तर समजत नाही असं यांनी मला विचारलंय. आणि तुम्हाला सांगतो मी मुलांनो, कितीही वाचलं समजत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची. आपण कबड्डी खेळतो, प्रॅक्टिस जरा कमी पडली म्हणतो. म्हणजे काय, आपण क्रिकेट खेळतो, नाही पुढच्या वेळेस जास्त प्रॅक्टिस करणार. म्हणजे काय, तोच शॉट असतो पण आपल्याला तो कसा मारता येतो, प्रॅक्टिसने मारता येतो. करता येत नाही असं नाही. एक ना, मी नेहमी सांगत असतो, ध्येय नावाची गोष्ट असते. आणि ते ना ध्येय आहे ना, ध्येय त्याला बुलेट प्रूफ करता आलं पाहिजे. म्हणजे त्याला डिस्ट्रॅक्शन नाही द्यायला हवं. तुझ्या प्रश्न उत्तर असं आहे की तुझ्या लक्षात का राहत नाही, कारण तुझं मन डिस्ट्रॅक्शन होते. डिस्ट्रॅक्शन म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि डिस्ट्रॅक्शन झाल्यानंतर लक्षात राहत नाही. ओके, मग डिस्ट्रॅक्शन व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे, त्याचं ध्येय आपल्याला असं ठरवता आलं पाहिजे आणि त्या ध्येयाला असं पक्क करता आलं पाहिजे. त्या ध्येयाला बुलेट प्रूफ म्हणजे कशानच ते तिथून विचलित होणार नाही. कशानच गोळी मारली तरी विचलित होता येणार नाही. म्हणजे तुमच्या सोशल मीडियावर नाही, तुमच्या कशानच विचलित होणार नाही. आणि इतकं ध्येय जर तुम्हाला बुलेट प्रूफ करता आलं तर ते ध्येय वेड्या माणसाच्या प्रत्येक गोष्ट लक्षात राहते. त्याच्यामुळे मग त्या ध्येयापासून विचलित झालं म्हणजे ते लक्षात राहत नाही. म्हणून आधी ध्येय पक्क करा, त्याला बुलेट प्रूफ आवरणामध्ये ठेवा.
आणि त्याला गाठण्यासाठीच्या पाठीमागे लागा. डिस्ट्रॅक्शन होऊ देऊ नका. तुमच्या लक्षात 100% राहत. पुढचं. हॅलो, आहे कुणाचा प्रश्न आहे? काही प्रश्न असतील विचार. ठीक आहे मोरे सर, पीपल्स कॉलेजच्या मी जास्त आभारी आहे सर. तिथे थांबले, बरं वाटलं. त्यांच्याविषयी मी नेहमीच इन्स्पायर होतो. ते माझे खूप आदर आहे, त्यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे. तुम्ही इन्व्हाइट केलं आणि इकडे या सेशनला प्रेझेंटी लावली, मी सगळ्यांचा ऋणी आहे. मुलांसाठी बोलायला मला आवडतं. याच्या पुढे कधीतरी आपण यशाचा पासवर्ड या विषयावरती आपण बोलू, पण लवकर नाही सर, वर्षभर तरी नाही, कारण मी खूप जास्त कमिटमेंट केलेलं आहे, खूप लोकांना मी वेळ दिलेला आहे. त्यामुळे आपण पक्का भेटत जाऊ. वितरसाठी मी कुठेही तयार आहे. आणि मुलांना सुद्धा मला काही लिहायचं असेल, काही सांगायचं असेल तर दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये मी मुलांना काही उत्तर देऊ शकतो. माझा नंबर आहे, त्यांना शेअर करा. पण SMS, मी फोनवर बोलणं जरा कठीण पडतं, पण SMS उत्तर मी देऊ शकतो. त्यांना काही अडचण ते मला सांगू शकतात. त्यांच्या करिअर बाबतीत काही त्यांना गाईडलाईन पाहिजे असतील तर हे मी करू शकतो. मुलांसाठी करायला मी तयार आहे. धन्यवाद, आपला आभारी आहे. असंच मुलांनी चांगलं यश संपादन करावं, तुमच्या कॉलेजची भरभराट व्हावी या शुभेच्छा सहित मी थांबतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. सरांचे आभार मानण्याची विनंती मी उपप्राचार्य डॉक्टर BD कुंपलवार सरांना करते. कुंपलवार सर. हा, ओके. आवाज येतोय विशाखा? हो सर, येतोय सर. आजच्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स महाविद्यालयामध्ये आमच्या सर्वांच्या विद्यार्थ्यांसाठी कसा मी घडलो असा मी घडलो या अनुषंगानं डॉक्टर विठ्ठल लहाने सरांनी, खरं म्हणजे सर आपण जे काही बोललात हे जगातल्या कुठल्याही तत्वज्ञानाच्या पुस्तकामध्ये आमच्या विद्यार्थ्याला किती जरी वाचन केलं तरी मिळणार नव्हतं. पण आपला अनुभवाचा प्रत्येक शब्द हा खऱ्या अर्थानं म्हणजे आई वडिलांची श्रद्धा आणि गुरूंची श्रद्धा आणि सततपणे आपण शिक्षणामुळेच आपण मोठे होऊ शकतो असा हा जो काही आत्मविश्वास आमच्या विद्यार्थ्यांना आपण दिलात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो. कारण आज आपण केवळ आमच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, आज महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी या म्हणजे सेमिनार वेबिनारमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणून पुन्हा एकदा मला निश्चित माहिती आहे आपल्याला वेळ फार म्हणजे अमूल्य असताना सुद्धा आपण हा वेळ दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा दिली. निश्चितपणे या आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून या आपल्या अमृतवाणीतून आमच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळेल आणि उद्याचा एखादा विठ्ठल लहाने या महाविद्यालयातून निर्माण होईल असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपले ऋण व्यक्त करतो. धन्यवाद सर. तसेच आमच्या महाविद्यालयाचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार जे नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत, ते एक व्यक्तिमत्वच आहे जे महाराष्ट्राला भूषण आहे. आणि खरं म्हणजे असे आदरणीय आम्हाला गर्व वाटतो सर की डॉक्टर काब्दे सरांच्या संस्थेमध्ये आम्ही आहोत. म्हणून डॉक्टर काब्दे सरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा प्राचार्य, उपप्राचार्य आणि या सर्व शिबिराचं वेबिराचं संयोजन करणारे आमचे मित्र डॉक्टर मोरे यांनी उत्कृष्ट संयोजन केलं. आणि खरं म्हणजे या कार्यक्रमाची धुरा सूत्रसंचालन करणारी आमच्या महाविद्यालयाची अत्यंत उत्कृष्ट अशी म्हणजे जी प्रत्येक आघाडीवरच असते अशी कुमारी विशाखा साळी असं सुंदर असं सूत्रसंचालन केलं त्याबद्दल तिचे आभार. आणि या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य देणारे आमचे डॉक्टर विठ्ठल गडपवार, राहुल गवारे व डॉक्टर उपप्राचार्य अशोक सिद्धेवाड सर्व प्राध्यापकांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि सर्व पुन्हा एकदा शतशः धन्यवाद देतो. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू